मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना अत्यंत भावनिक आणि अनपेक्षित नाट्य पाहायला मिळणार आहे. कथानकात आपण पाहतो की जीवा कोणासोबत तरी फोनवर बोलण्यात गुंग असतो आणि बोलण्याच्या ओघात तो नंदिनीच्या वाढलेल्या वजनाबद्दल अतिशय वाईट शब्दात बोलू लागतो. तो म्हणतो की आता मला नंदिनीचा कंटाळा आलाय, ती खूप जाड झाली आहे आणि अशाच काही गोष्टी तो फोनवर बोलत असतो. दुर्दैवाने नंदिनी हे सर्व बोलणे आडून ऐकते आणि तिला प्रचंड धक्का बसतो. आधीच नंदिनीची एक मैत्रीण घरी आलेली असते, जिचे वजन वाढल्यामुळे तिचा नवरा तिला सोडून देणार असतो आणि ती रडत असते. आपल्या मैत्रिणीचं दुःख पाहून हळवी झालेली नंदिनी जेव्हा स्वतःच्या नवऱ्याच्या तोंडून आपल्याबद्दल असेच विचार ऐकते, तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि रडू लागते. बोलता बोलता जीवाचे लक्ष अचानक रडणाऱ्या नंदिनीकडे जाते आणि त्याला जाणीव होते की आपण जे काही बोललो आहे ते सर्व तिने ऐकले आहे. दुसरीकडे घरामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असते. पार्थ काव्यासाठी अत्यंत प्रेमाने गजरा घेऊन येतो, जो पाहून काव्या खूप आनंदित होते. गुढीपाडव्याच्या पूजेसाठी सर्वजण बाहेर जमतात, पण घाईघाईत काव्य आपला तो गजरा खोलीतच विसरते. नेमकी हीच संधी साधून रम्या तिथे येते आणि रागाच्या भरात काव्याचा तो गजरा पूर्णपणे तोडून टाकते. या अनपेक्षित वळणामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे रंजक ठरेल. मंडळी, तुम्हाला काय वाटते? जीवा खरोखरच नंदिनीचा तिरस्कार करू लागला आहे का? आणि रम्याने गजरा तोडल्याचे समजल्यावर काव्याची काय प्रतिक्रिया असेल? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन प्रोमो अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.